सामाजिक, सांस्कृतिक व समाजसेवा क्षेत्रातील विविध सेवार्थ उपक्रम या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय देवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने नवरत्न पुरस्कार 2026 प्रदान करून अजित दीनानाथ पितळे यांचा गौरव करण्यात आला। हा सन्मान त्यांच्या समाजाप्रती असलेल्या 3 दशके समर्पणाचा आणि सातत्यपूर्ण कार्याचा गौरव असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन अजित पितळे यांना समाजश्रेष्ठी नामवंत डॉक्टर सन्मानित गजानन रत्नपारखी यांच्या शुभहस्ते सुरेंद्रभाऊ शंकरशेठ, दिनकर बाईकरीकर, ॲडव्होकेट मनमोहन चोनकर, रवींद्र माहीमकर, मूर्तिकार वेदक सर, चंद्रशेखर दाभोळकर आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। हा मिळालेला सन्मान जो आहे तो अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद ह्या अत्यंत 118 वर्ष अशा जुन्या आणि नामवंत संस्थेने या समाजाच्या आमच्या संस्थेने मला दिलेला आहे। मी या संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि या सगळ्या संस्थेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाचं नाव सुचवावं आणि मला पुरस्कार द्यावा। आणि हा पुरस्कार जरी स्वीकारायला मी एकटा असलो तरी खरे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या परिवाराचा आहे। माझ्या परिवाराबरोबर माझ्या मामा, काका आणि त्याचबरोबर आप्तेष्ट या नातेवाईकांबरोबरच माझे कोकण कट्ट्याचे जे सहकारी आहेत, जीवा तोड काम करणारे, अपार मेहनत करणारे जे कार्यकर्ते माझे सहकारी, त्यांचा हा सत्कार आहे। यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आकांक्षा पितळे आणि कोकण कट्टाचे सदस्य उपस्थित होते। शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, मुस्कान मुजावर, मुंबई। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।